म्हणतात मन बढाय वडाय उभ्या पिकाला किती हाकला फिरी येतं पिकावर अरे संसार जसा गवा सुहावर आधी हाताला चटके मला मिळते भाकर बहिणा माईचं आता आपण खानदेशातल्या त्याच्यामुळे त्यांचा सारखा अभिमान आपल्याला असायलाच काहीच शिकलेल्या नव्हत्या अशिक्षित होत्या तरी सुद्धा मनावर कविता लिहावी पूर्ण कविता माझ्या पूर्ण स्वरामध्ये नाहीये पण एवढं मला बढाय उभ्या पिकात लढोर अहो किती हाकला फिरी येतं पिकावर असं पण असलेलं चंचल मन परमेश्वरा याला संसारातून बाजूला कर आणि तुझ्या चरणावर लागू देत बाबा किती सुंदर मागणं गेलं आपण मागतो भाऊ असं काय आपण तर आपलं मन जिकडे भटकते तिकडे त्याला भटकू देतो तुकोबारायला सुद्धा भगवंताने बऱ्याच वेळी विचारलं तुकोबाराय काही हवं असेल तर मागा ना अहो तुमच्या भक्तीचं ऋण झालंय माझ्यावर ते तेवढ्या ऋणातून उतराई होण्यासाठी काहीतरी मागा तुकोबाराय का संपदा देऊ का तुम्हाला संपदा सोहळा नावडे मला लागला टकळा पंढरीचा भगवंत म्हणतात संपदा पण नको आणखी सोनं चांदी काही बाकी देऊ का अहो काहीच नको बरं मोक्ष देऊ का मोक्ष घरी कामाने वासी होय सांगू कैसी तुका म्हणे मुक्ती परी नवरी आता दिवस चारी ओ मुक्ती नको मोक्ष नको काही नको भगवंत म्हणाले तुको मला ब्रह्मज्ञान देऊ का तुको काय म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती परमेश्वराच्या विग्रहासमोर उभे राहिले आणि त्याला सांगतात आज तुझ्या द्वारासमोर आलोय बघा देवा पण आज दोन स्वरूप एकवटून आलोय कुठले एक भिंगाऱ्याचं स्वरूप आणि एक याचकाचं स्वरूप अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
महाकलोसे द्वारी उभा याच्या गंभीराई. ऐकताय ना सर्व? अजून गेले नाही ना घरी? घरी जाऊ नका, इथेच थांबा. कुठून नाही हो जाणार तुम्ही, पण अशी मनाने जाऊ शकता. तो बेड दिसतो आणि असा झोपा वाटतं जाऊ, कसं जाऊ नका. तर काय विषय होता आपला? बोला जरा, बोला बाई बोला. आता पक्कच गेला तुम्ही घरी, आता काही इथे बसलेला दिसत नाही. तुकाराम महाराज मागण्यासाठी जागे एक व्यक्ती आज म्हणे आम्ही भजे खाल्ले. गुरुजी म्हणे दीदी तुम्ही नाही खाल्ले भजे. गुरुजी कुठे? सकाळच्या भज्यांची झोप आता डोळ्यात गुंगी यायला लागली. गुरुजी म्हणे दीदी तुला भजे नाही भेटले. म्हटलं कोणीच नाही दिले. तसं मला फोन केला होता, मीच नाही येऊ शकते. चला गमतीचा भाग होता का? गुरुजी पाठीशी बसले आहेत बरं, म्हणून माझं गुरुजी जागी जायला. गुरुजी जागी ढोलकी जरी मारली तरी ती जागेपणाचीच असते. आणि ते मुद्दाम ढोलकी देतात. त्यांची ढोलकी माझ्या पाठीत बसली की मी पण जागी होते. गमतीचा भाग होता का? दोन्ही गुरुजी मागे आहेत, ते लपून आले. त्यांना समोर बसू देत नाही कधीच कीर्तनाला माझ्या वडिलांना. कारण आता ज्या गुरूंपासून आपण ज्ञान घेतलं त्यांच्या समोर बोलायचं आपल्याला जर आवडल्यासारखं होतं की नाही का? मास्तरच्या समोर विद्यार्थी उभा राहिला की जरा असं थरथर कापतो असतो. तसंच होतं माझं पण. पण तुम्हीच मला शिकवलं, तुमच्या समोर मी बडाई का करा. दिस इज नॉट फेअर. तुम्ही यायचं नाही अजिबात. ते काही ऐकत नाही. ते मंडपाच्या मागून इकडून तिकडून ज्ञानेश्वर दादाला फोन करून मला घ्यायला येत, लपून नाही, अशा गोष्टी करून मागे बसतात. पण हरकत नाही, मागून त्यांचा वरदहस्त कायम पाठीशी असतो म्हणून एवढं सगळं शक्य होतं, संभव होतं. तर आईवडिलांच्या कृपेशिवाय काय होतं दुसरं? आईवडिलांची कृपा ज्याच्यावर आहे, तुम्हाला आधी सांगितलं कृपेचं फार महत्व आहे. कृपा ज्याच्यावर झाली त्याला सगळे अधिकार मिळाले. थोडा आवाज वाढला तर छान मिळाला, थोडासा. बरोबर आहे. सौम्याला काका म्हणतात माझं नाव घेतलं नाही मी कसा आवाज वाढवला. 8 दिवस सुंदर सेवा केली काकांनी साऊंड सिस्टमची. हा आता बरोबर झाला. कृपेचं फार महत्व असतं. आणि अधिकाराला सुद्धा अधिकार मिळवून देते. आई वडिलांची कृपा आपल्यावर असली अशक्य सुद्धा शक्य होतं. आईचे बाबाचे कष्ट असतात आपल्याला घडवण्यामागे, प्रत्येक बापाचं असतं. आज आमच्या ज्ञानेश्वर दादा आणि स्वप्नील दादा रुपालीताईंच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलं. फार प्रसंग दुःखद असतो हा. जणू काही दुःखाचा डोंगर कोसळला गेलाय. बाप म्हटलं की एक आधार असतो पाठीशी, फार मोठा आधार असतो. बाप असला ना की इतकं बळ मिळतं, 10 हत्तीचं बळ अंगात येतं. काही करायला गेलो की एकदा बाबांना सांगावं लागतं बाबा माझी बिझनेस सुरू करण्याची इच्छा. बाप म्हणतो तू समोर हो, तुझ्या पाठीशी मी. पैशाची अडचण आली तर मला सांगायचं, कसलीही अडचण आली तरी मला सांगायचं. काय आधार आहे मोठा. आणि तो हरवला ना दश दिशा आपल्याला दिसेन असं होतं. कसं असतं ना बापाचं काही पुरावंदी मायाच्या कायमी भवानी दाखवला कधी पुन्हा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटापटी हसू जरी कदा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धावळ. लई अवघड हालगड्या उमगाया पापड, उमगाया पापड. लई अवघड हालगड्या उमगाया पापड, उमगाया पापड. असा तो बाबा कधीतरी थांबावं, त्याची धाव ऐकावं. असा धापा टाकत टाकत त्याचं काम सलग करत असत. कसली कंप्लेंट नाही,
कधी थकतच नाही का तो बाबा संसारासाठी भांडी गाड्याला असा लागला असं चालत जातो कधीच थांबत नाही. माझ्या मुलांचं चक्र हरवायला नको त्याच्यासाठी मी काहीतरी करून ठेवावं अशी प्रगाढ इच्छा असते. बापाचं चक्र हरवलं फार त्रास होतो. परमेश्वराने या कुटुंबाला असंख्य बळ द्यावं. तसं की आपल्या सर्वांना माहिती उपज येते नासे ते पुनरते दिसे ते घटिकानंतर दिसे परिभ्रमे. आता हा नियतीचा खेळ आहे. इथे तुम्ही आम्ही कोणी शाश्वत आता गेला Thank you.